ही बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एक मोठी बातमी येते आहे। पावसाळ्याआधी निवडणूक होण्याची शक्यता मावळलेली आहे। सुप्रीम कोर्टात आज फक्त 2 मिनिटं सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दोन्ही बाजूच्या वकिलांवर संतापले। फक्त 2 मिनिटं सुनावणी झालेली आहे। पावसाळ्यापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता त्यामुळे मावळलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, फक्त 2 मिनिटं सुनावणी झाली। बरोबर, 2 मिनिटं सुनावणी झालेली आहे। माझ्यासोबत वकील जे आहेत, जे याचिकाकर्ते वकील आहेत, ते माझ्यासोबत आहेत। थेट त्याच्याकडे जाऊया आपण। ॲडव्होकेट देवदत्त पालतकरजी, मला सांगा, आज 2च मिनिटं सुनावणी झाली आणि आता सरळ सरळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची जी शक्यता होती ती मावळलेली आहे। काय झालं आज कोर्टात? आज थोडक्यामध्ये जर सांगायचं तर असं झालं की आज प्रकरण सुनावणीस निघालं। सुनावणीस निघाल्यानंतर सगळ्या पक्षांनी तयारी दाखवली। राज्य सरकारच्या वतीने फक्त एवढं सांगितलं की सुनावणी जर पुढे लांबली तर ती उद्या घेण्यात यावी। तर सगळ्यांची तयारी होती आणि त्यानंतर आम्ही न्यायालयाने अशी पृच्छा केली की ओबीसी आरक्षणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्याविषयी काय आदेश झालेले आहेत। त्यामुळे याचिकाकर्त्याच्या वतीने आम्ही सांगितलं की हा मुद्दाच आता राहिलेला नाही, फक्त 92 नगरपालिकांपुरता तो मर्यादित आहे। राज्य शासनाच्या वतीने सांगितलं की अंतरिम आदेश आहे न्यायालयाचा, त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण दिलंय। त्यामुळे आता याविषयी फारसा मुद्दा राहिलेला नाही। फक्त जे कोर्ट संतापलं कारण काही इंटरव्हेनर्स आले आणि न्यायालयाने वारंवार विचारलं की ओबीसी आरक्षणाचा जे काही निर्णय झाला न्यायालयाच्या आदेशानंतर जो अहवाल आला त्याला कोणी आव्हानित केलेलं आहे का? आम्ही सांगितलं कोणी केलेलं नाही, पण काही याचिकाकर्त्यांनी मग आर्ग्युमेंट सुरू केली त्यांच्या वकिलांनी आणि त्यामधनं अपेक्षित असं उत्तर न्यायालयाला मिळू शकलं नाही, स्पष्टता मिळू शकली नाही। त्यामुळे न्यायालय संतापलं। आता पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे। आता प्रभाग रचना जी आहे आणि या सगळ्या कारवाईला जरा वेळ लागणार, त्यामुळे लगोलग आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणं अपेक्षित आहे। तोपर्यंत स्टेटस को आहे। त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यात लगोलग निवडणुका होतील असं वाटत नाही। धन्यवाद। होते देवदत्त पारकर यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पावसाळ्याच्या आधी लगोलग निवडणुका होईल अशी कुठलीही संकेत नाही आहे। कोर्ट संतापलं, अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आज होती। दोन्ही बाजूवर संतापलेला आहे। स्टुडिओ